हॅलो, तर आज आपण बनवणार आहोत पालक वडे किंवा तुम्ही त्याला पालक क्यूब्स भी म्हणू शकता। तर इथे मी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून। तर आता आपण पालक कट करून घेऊ। पालक बारीक बारीक कट करून घ्यायचं, छान असं व्यवस्थित चिरून घ्यायचं पालक बारीक बारीक कट करून। या पद्धतीने मी आता सर्व पालक कट करून घेते। तर माझं सर्व पालक आता कट करून झालेला आहे। आता आपण हे पालक एका भांड्यामध्ये काढून घेऊत। पालक वडी किंवा पालक क्यूब बनवण्यासाठी इथे मी या वाटीने 3 वाटी पालक घेतलेला आहे। तुम्ही जास्तही घेऊ शकता किंवा कमीही घेऊ शकता, माझ्याकडे एवढंच होतं त्यामुळे। तर यामध्ये आता मी 1 वाटी कोथिंबीर टाकणार आहे त्याच वाटीने। मसाला बनवण्यासाठी इथे मी थोडेसे धने, लसूण व 5 ते 7 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत व त्यानंतर यामध्ये आपण थोडेसे जिरे ॲड करूत व छान हे जाडसर आपण वाटून घेऊ। छान असं वाटून घ्यायचं जाडसर होईपर्यंत। तर आता छान आपलं वाटून झालेला आहे मसाला, तुम्ही बघू शकता। तर इथे मी पालक व कोथिंबीर घेतलेला आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते। मीठ टाकलं की मीठ सगळीकडे आपण लावून घ्यायचं, म्हणजे कसं पालकला ओलसर होईल पालक, म्हणजे त्याला पाणी सुटेल। आपले वडे बनवताना वड्याचे पीठ मळताना छान असं बनवलं जाईल। त्यामुळे मी आधी पालकला मीठ लावून ठेवून देते 5 मिनिट। त्यानंतर यामध्ये मी 4 चमचे तांदळाचं पीठ टाकते। तुम्ही यात कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता, पण मी इथं तांदळाचं पीठ वापरलं आहे। तर यामध्ये मी 4 चमचे तांदळाचं पीठ टाकले। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी बेसन टाकलेलं आहे व त्यानंतर आपण वाटून घेतलेला मसाला टाकून द्यायचा। मसाला टाकला की छान एका हाताने आपण मिक्स करून घ्यायचं, सर्व एकजीव करून घ्यायचं पालक, परत सर्व पीठ मसाले व त्यामध्ये नंतर मी हळद व थोडंसं गरम मसाला टाकणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तिखट किंवा बाकीचे काय आवडीचे मसाले असतील तर ते तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मी हे सर्व मिक्स करणार आहे। पाण्याची गरज लागणार नाही, कारण आपण ऑलरेडी पालकला मीठ लावलेलं त्यामुळं पाणी सुटतं। तर तुम्ही अंदाजे बघून छान असं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं बेसन कमी पडलेलं त्यामुळे मी अजून 1-2 चमचे बेसन ॲड करते व छान असं पीठ बनवून घेते। पीठ बनवून झाल्यानंतर इथे मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, कारण आपल्याला वाफलायचं आहे वड्याचं पीठ। त्यामुळं मी इथं छान असं एका प्लेटला तेल लावून घेते। प्लेटला तेल लावून घ्यायचं, त्यामध्ये आपण बनवलेलं जो बॅटर किंवा जो मिक्स केलेला आहे वड्यासाठी तो आपण यामध्ये छान असं पसरून घ्यायचं। हाताला थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे कसं चिटकणार नाही बॅटर आपलं। तर छान असं सगळीकडे पसरवून घ्यायचं एकसारखं, जाड पातळ ठेवायचं नाही। तर बघू शकता माझं छान असं पसरवून झालेलं आहे। त्यानंतर त्यावरती आपण तीळ टाकून घ्यायचं, छान सगळीकडे तीळ पसरवायचं व आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे। तर यामध्ये मी एक स्टँड ठेवते, स्टँडवरती तुम्ही प्लेट ठेवून त्यावरती झाकून 20 ते 25 मिनिट 20 मिनिट तरी लागतील, 20 ते 25 मिनिट छान असं वाफलून घ्यायचं। एकदम मीडियम फ्लेमवरती छान असं वाफलून झालेलं आहे। आपले 20 ते 25 मिनिट झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता। तर एका टूथपिकने चेक करायचं, जर टूथपिकला पीठ लागलं तर समजायचं की वाफलेलं नाही, जर टूथपिकला पीठ नाही लागलं तर समजायचं की वाफले। छान असं झाले। आता आपण 10 ते 15 मिनिटाला थंड करण्यासाठी ठेवू, थंड करून घ्यायचं, त्यानंतरच वडे पाडून घ्यायचे, नाहीतर वडे कसं चिरतील। एक समान एकसारखे क्यूब्स बनवून घ्यायचे किंवा मोठे मोठे तुम्हाला हवे तसे बनवून घेऊ शकता। इथं मी छोटे छोटे क्यूब्स बनवून घेतलेले आहेत। मुलांना जर पालक आवडत नसेल तर तुम्ही हे बनवून देऊ शकता। मुलांना हेल्दी पण आहे व टेस्टी पण आहे, एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही। तर आता आपण हे किती इझिली पालकचे क्यूब्स निघतात ते तुम्ही बघू शकता। खूप छान असे झालेले आहेत, एक समान झालेले आहेत। आता आपण हे फ्राय करून घेऊ। एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे।
त्यामध्ये थोडं जिरे मोहरी छान असं तडतडून घ्यायचं। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला हवे तेवढेच आपण यात वडे किंवा क्यूब्स टाकून घ्यायचे व छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं। यामध्ये मी तीळ पण टाकलेलं आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टाका। तर यामध्ये मी तीळ जिरे मोहरी छान असं तडतडू देते। तडतडल्यानंतर यामध्ये मला हवे तेवढेच मी थोडेसेच क्यूब टाकणार आहे। तुम्ही पण तुम्हाला हवे तेवढेच टाकू शकता व फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही काढून परत फ्राय करून खाऊ शकता। तर ब्राऊन होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं। जास्ती ऑइलही लागत नाही, हेल्दी पण आहे खाण्यासाठी। तर मी आता ब्राऊन होईपर्यंत त्यांना छान असे दोन्ही साईडनी हे परतून घेते। दोन्ही साईडनी छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं। तर तयार आहेत आपले मस्त टेस्टी असे व क्रिस्पी पालक वडे। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। तर तुम्ही हे खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा आपल्या हिरवी पुदिन्याच्या चटणीसोबत सॉससोबत कशासोबतही ट्राय करू शकता। खूप छान व असे मस्त झालेले आहेत। एकदा नक्कीच ट्राय करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।